हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. आज आहे 21 जून 2026. हो, बरोबर सर. आजपासून राज्यात पावसाला सुरुवात होईल. हो, रात्री मुंबईला पडला, खूप पडला. हो, बरोबर. श्रीरामपूर झाला, इकडे त्र्यंबकेश्वर झाला. हो, बऱ्याच ठिकाणी अहिल्यानगर, श्रीरामपूरकडं, हो, बुलढाण्याकडे पडला. बरोबर. आणि नागपूरकडे तिकडे गडचिरोलीकडे पण होता. हो, आणि आज मात्र बऱ्याच भागात सुरुवात होईल नुसती. हो, बरोबर सर. आणि उद्याच्याला मात्र राज्यात सर्वत्र पाऊस पडेल मग. हो, मग 22 तारखेपासून 22ला जास्त, 23ला त्याच्यापेक्षा जास्त, असा वाढत वाढत 2 जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस पडणार आणि पेरण्या होणार. पेरण्या होणार 2 म्हणजे 22, जुलैपर्यंत. 23, 24 मध्ये सगळ्यांना पाऊस पडून जाईल हो का? ह्या 3 दिवसात. हो. मात्र 22, सर 23, 24. आपल्याला हां. काल काही भागातनी पाऊस पाहायला मिळालेला आहे. चांगला तेही जोरदार स्वरूपाचा. हो. हो. मात्र सर काही शेतकऱ्यांचे आपल्याला असे सुद्धा प्रश्न येत आहे, की आमच्या गावाशेजी पडलेला आहे म्हणजे 10 किलोमीटरवरती पडलेला आहे आणि आमच्या गावामध्ये पाऊस नाही. तर आमच्या आता गावाला नेमका कधी हे पडणार? उद्यापासून सर्वत्र पडणार आहे ना आता. हो का? 22 जून पासून आता सर्वत्र आहे. मग सगळीकडे सुरुवात होणार आहे. याच्यामध्ये सगळ्यांच्याच पेरण्या लागतील. पण आणखीन एक शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो. हो. पुढच्या महिन्यात 2 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान राज्यात अतिवृष्टी होणार आहे. हो का? हो. 2 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान. 20 जुलैच्या दरम्यान अतिवृष्टी? हो, राज्यात अतिवृष्टी होईल. हो का? हो. मात्र ते आपल्याला पाऊस जोरदार नदी नाले एक नदी नाले हो, पुढच्या हो, महिन्यात जुलैमध्ये. आपण म्हणलं ना जूनमध्ये कमी, जुलैमध्ये जास्त, तर हो, पुढच्या महिन्यात अतिवृष्टी होईल. हो का? हं. मात्र सर आता जे 22 पासून जे अंदाज आहे, तर 22 ला कोणत्या जिल्ह्यातून पडणार? 23 ला कोणत्या 22ला जिल्ह्यात काय पडणार? होईल, कोकण पट्टी घाटमार्गा म्हणजे सुरू होईल पाऊस. हो. पश्चिम महाराष्ट्र, हं. त्याच्यानंतर मराठवाडा, हो. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ सगळीकडे असा येईल. हो का? सुरुवात काय होईल म्हणजे असं पट्ट्यातून होईल, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकणपट्टी, मुंबई असा पट्टा घेत घेत हां. मग हे असा पाऊस आपल्या इकडं विदर्भाकडे येईल. विदर्भाकडं. नागपूरकडे हो. मात्र मग या पावसामध्ये शेतकऱ्यांची पेरणी होऊन जाणार आता. होऊन जाणार. हो, 22 ते 2 जुलैच्या दरम्याननी पूर्ण हो, शेतकऱ्यांची पेरणी आटपेल. होऊन जाणार. आज नुसती सुरुवात होईल, म्हणजे कसं आज सगळीकडे पडत नसते, आज नुसती सुरुवात आहे. हो. आणि सर तुम्ही सांगितलं होतं, की 20 तारखेला आपल्याला तांबडा पार पाहायला मिळेल आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाहायला सुद्धा मिळालेला आहे. भेटलं ना. हो. मी तुम्हाला बघा ती इमेज आज सुद्धा आणखीन जास्त पाठवलेली आहे. भेटेल बघा. आज सगळ्यात जास्त आम्हाला भेटेल बघा. आज भेटेल, पण मध्यरात्रीनं पहाटे पहाटे एखादा पाऊस सुरू होईल. हो का? सकाळी-सकाळीच? सकाळी सकाळी हो. बऱ्याच भाग सकाळी सकाळी सुरुवात होईल. हां, हां, हां. मात्र सर हे जे वातावरण तयार होत आहे 22 तारखेपासून, तर मग हे संध्याकाळचं वातावरण राहणार का दिवसांनी पाऊस राहणार? दुपारपासून राहणार. तसं रात्रीच्याला पडणार. हो का? रात्रीच्या जोरदार राहणार. हो. हो, काही मात्र ते ठिकाणी काही ठिकाणी दुपार 3-4च्या नंतर पडेल, काही ठिकाणी रात्रीच्याला पडेल, काही ठिकाणी संध्याकाळी पडेल. हां, हां, हां. मात्र दिवसाने ऊन जाणवेल का? हा. दिवसाने ऊन जाणवेल का मग या पावसामध्ये? हो. हो का? समजा दिवसाने ऊन राहण्याची शक्यता आहे आणि 4 वाजतापासून वातावरण बदलेल. नाही, ऊन नाही राहणार. आता ढगाळच पाऊसच सुरुवात होईल डायरेक्ट उद्या. हो का? मात्र सर सविस्तर अपडेट काय राहणार? पाऊस काय होणार आहे आज, हं. मराठवाड्यात बऱ्याच भागात दाखल होईल, बरं सुरुवात होईल नुसती. हो, कोकण पट्टीकडे सुरुवात होईल. मुंबईला तर रात्री चालू झाला होता. हो, हो, बरोबर. त्याच्यानंतर मग सातारा, सांगली त्या भागात देखील आज थोडी थोडी सुरुवात होईल. हो, आज नुसती सुरुवात आहे. हो, मग उद्याच्याला काय होईल, म्हणजे ते कोकण पट्टीचं जे पट्टा आहे ना समजा, हो. सिंधुदुर्ग पासून इकडे मुंबईपर्यंत हं. त्या पट्ट्यानं जे तसा सुरू झाला, हो, किती पट्टा अलीकडे सरकत लगेच पश्चिम महाराष्ट्राकडे येईल. मग कसा येईल ते पाऊस, सांगली, सातारा, पुणे, हं. नाशिक, हो, त्याच्यानंतर इकडे नंदुरबार, हो, जळगाव, हं, संभाजीनगर, हं, अहिल्यानगर, हं. सोलापूर, हो, धाराशिव, हं, लातूर, हं, बीड, हं. जालना, हो, इकडे बुलढाणा, हो. पुन्हा परभणी, हं. लातूर, बीड, असं करत करत पुन्हा हिंगोली, नांदेड, हो. बुलढाणा, हां. त्याच्यानंतर अमरावती, हो. अकोला, यवतमाळ, हां, चंद्रपूर, गडचिरोली, हां. म्हणजे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, मग असा म्हणजे हो, तिरकस तिरकस असं तिकडे जाणार आता. हो. इकडून पण येणार आणि तिकडून पण येणार उद्यापासून. हो ना? हो. हो. मात्र आपल्याला 22 तारखेला सर्वदूर पाऊस पाहायला मिळेल पण. हा, 22ला मग सर्व दूर भेटेल, 22 पासून. हो, आज नुसती सुरुवातच आहे. हो. मात्र सर काही जणांच्या माध्यमातून सांगण्यात येते, की झडी स्वरूप सुद्धा राहण्याची शक्यता आहे 26-27 तारखेला. झड राहीन
27-28च्या दरम्यान राहील. 27-28च्या दरम्यान राहणार नाही का? हो. म्हणजे ह्याच्यात ना म्हणजे पेन हे सगळ्यात निर्णायक पाऊस आहे सगळ्यात. हो का? हं. हां, समजा 22 ते 2 जुलै दरम्यान. हो. हो, मात्र सर जुलैची जी सुरुवात आहे, तर ती पावसाळी पाहायला मिळेल का मग आपल्याला? हां, जुलैचे पहिल्यापासून आपण ते तुम्हाला म्हणलं कॅलेंडर लिहून ठेवलेलं आहे ना ते हो, हो, बरोबर. तारखा. हो, 2, 3, 4, 5 आणि 10 ते 15 हो. 20 ते 30. जुलैमध्ये 3 म्हणजे पहिला आठवडा हां. पुन्हा म्हणजे पहिल्या 2 ते म्हणजे पहिल्या 10 दिवस 10 पर्यंत 20 ते म्हणजे 10-10 दिवसात 3 टप्प्यात पाऊस पडणार आहे जुलै हो, हो. महिन्यात. समजा 10-10 दिवसातनी आपल्याला 3 टप्पे पाहायला मिळेल पावसाचे. हो. हो, हो. पण जोरात पडणार जुलैमध्ये. मात्र जोरदार पाऊस राहणार. हो. मात्र जुलैमध्ये तर जर आपल्याला अतिवृष्टी हे ते पाहायला मिळेल ढगफुटी. अतिवृष्टी बघायला भेटणार. हो, मुंबई, नाशिक. हो. आता त्याच्यामुळे काय होईल जायकवाडीला पाणी येईल तळ्यामध्ये. हो, हो, बरेच बरोबर. ठिकाणी उत्तर महाराष्ट्राच्या तळ्यामध्ये. हो, छोटे छोटे तळे सगळे अर्धे अर्धे येतील हो. लहान आले. बरोबर आहे. पाझर तलाव हां, हां, हां. पुढच्या मात्र महिन्यात. सर या पावसामध्ये 22 ते 2 जुलैच्या दरम्यान आपल्याला अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस हे पाहायला मिळेल का? आहे ना काही काही भागात भेटेल. हो का? ते कोणते भाग राहणार? आहे जालना जिल्ह्यात पण आहे. हां, परभणी करवीर आहे. हां. अहिल्यानगर आहे. हो, नाशिक आहे. हो, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आहे. हो. पुन्हा इकडं लातूर आहे. बीड आहे. हं. म्हणजे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आहे तसा पाऊस काही काही. हो, हो, हो. बरोबर आहे. मात्र बुलढाणा आहे. मात्र सर पेरणीसाठी काही सल्ला राहणार का? शेतकऱ्यांनी आता म्हणजे पाऊस पडल्याच्यानंतर जमिनीत ओल गेली तर मग पेरून टाकायची ईदभर ओल गेली की. हो, हो. बरोबर आहे. आम्ही सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. हो. आणि तुमची कपाशी सुद्धा लागवण झालेली आहे. हो. आमच्या गावाच्या लोकांचे खुरपायलेत कपाशीचे भर पेरण्याचे. हो, तुम्ही लावलं त्याच दिवशी संध्याकाळी पाऊस आला होता. हां, तुम्ही व्हिडिओ सुद्धा टाकला होता. हां, काय काय जण इथं आमच्या बाजूला दासा आहे त्यांच्या लईच जमले आता. हां, हां, हां. बरोबर आहे. काही काही जमलं सगळ्यांचं जवळपास 80-80% जमलं काही काही. हो, बरोबर आहे. हं. हो. मात्र सर जुलैमध्ये काही आपल्याला आता खंड असा पाहायला मिळेल का जसा की नाही जूनमध्ये जुलैमध्ये आपल्याला जास्त पडला? पाऊस पडणार. पहिल्यापासून आपण थांबवतो ना. हो, जूनमध्ये कमी, जुलैमध्ये जास्त, ऑगस्टला कमी, सप्टेंबर, ऑक्टोबर परतीचा पाऊस जास्त. धुमाकूळ. हो, बरोबर आहे. धुमाकूळ घालणार. बरोबर आहे. परतीचा पाऊस जास्त राहणार. नदी, नाले, जुलैमध्ये तळे मात्र सर्व भरणार. अतिवृष्टी होणार. जुलैमध्ये अतिवृष्टी होणार. हो का? हो, समजा जुलैमध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल. हो. हो. मात्र सर ते काय राहणार सविस्तर अपडेट म्हणजे? ते सगळीकडे मुंबई, पुणे जास्त राहील अतिवृष्टी. हो का? मुंबई, पुणे, नाशिक, उत्तर महाराष्ट्र. मुंबई, पुणे, नाशिक, उत्तर महाराष्ट्र. हो. हो. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. हो.